बरोबर थोडं बोलतो. तुम्ही सुरुवात करा. काल नाशिकमध्ये जी घटना घडली ज्याच्यामध्ये 2 SC समाजाच्या युवांची हत्या झाली, सख्खे भाऊ होते. त्याच्यामध्ये तर एक अजितदादा पक्षांचा उपाध्यक्ष सुद्धा होता. आणि रोज जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने हत्या, महिलांवरचे अत्याचार या राज्यामध्ये चालतायत. हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि अधिवेशनामध्ये आम्हाला ज्या पद्धतीचं उत्तर मिळतं ते फक्त कुठेतरी गोल गोल उत्तर दिलं जातं. आम्ही विषय मांडतो की तुमचे अधिकारी CP जेव्हा नागपूरमध्ये दंगल झाली होती तेव्हा CP वेगळंच काहीतरी बोलतायत आणि तुम्ही वेगळंच काहीतरी बोलतायत. म्हणजे परवा निवेदन देत असताना मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की हे प्री प्लॅन्ड होतं, म्हणजे याचं नियोजन आधी झालं होतं या दंगलीचं. मग आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न केला जर हे प्री प्लॅन्ड होतं नाही तर आधी नियोजन झालं होतं मग तुमचा जो इंटेलिजन्स आहे तो फेल गेला का? मग तिथं होम मिनिस्ट्री कुठेतरी कमी पडली का? मग या प्रश्नाला कदाचित उत्तर नसल्यामुळे काल जेव्हा परत मुख्यमंत्री साहेब उत्तर देत होते ते उत्तर देत असताना त्यांनी उत्तर थोडंसं बदललं की अजूनपर्यंत आम्हाला माहिती आलेली नाही. CP जे सांगतात अपडेट देतात ते या ठिकाणी आम्ही बोलत असतो. त्यामुळे या 2 प्रश्न जे सेम प्रश्नाला जे 2 वेगळे वेगळे उत्तर मिळाले याच्यावरनं कुठेतरी कळतंय की आपली जी होम मिनिस्ट्री आहे ती योग्य दिशेने त्या ठिकाणी काम करत नाही. त्याच्याच बरोबर काल फडणवीस साहेबांचं भाषण जर आपण ऐकलं तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे तिथं नितेश राणेंना त्यांनी टोमणा मारलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मंत्र्यांनी बोलताना संयम पाळला पाहिजे. त्याच्याच बरोबर ते बोलत असताना राजधर्म पदावर असल्यानंतर राजधर्माचे पालन झाले पाहिजे. माझं असं म्हणणं की अप्रत्यक्षपणे एवढ्या गोष्टी मुख्यमंत्री साहेबांनी बोलण्यापेक्षा जर नितेश राणेंना सांगितलं असतं की राजीनामा दे तर ते जास्त योग्य ठरलं असतं मला असं वाटतं. कारण का एकदा आग लावण्याचं काम एखाद्या मंत्र्याच्या माध्यमातून झालं, एखाद्या नेत्याच्या माध्यमातून झालं, आगीत सामान्य लोकांची घरं जळून गेली आणि